खून प्रकरणातील आरोपींना अटक व साक्षीदाराला पोलीस संरक्षणाची मागणी। सांगलीत आज दलित महासंघाने आक्रोश मोर्चा काढला। महासंघाचे संस्थापक उत्तम मोहिते यांच्या खून प्रकरणातील उर्वरित आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी या मोर्चात करण्यात आली। हा मोर्चा सतीश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयावर नेण्यात आला। 15 दिवसापूर्वी उत्तम मोहिते यांचा निर्गुण खून झाला होता। या प्रकरणात काही आरोपींना पोलिसांनी पकडले आहे, मात्र काही महिला आरोपी अजूनही फरार आहेत। त्यांना तातडीने अटक करावी अशी मागणी आंदोलकांनी केली। मोर्चात मुख्य साक्षीदार युसेफ मोहिते याला पोलीस संरक्षण द्यावे आणि इंदिरानगर परिसरात पोलीस चौकी सुरू करावी अशा मागण्या करण्यात आल्या। आंदोलकांनी स्पष्ट इशारा दिला की 2 दिवसात आरोपींना अटक न झाल्यास सांगली बंद करण्यात येईल। या मागण्याचे निवेदन पोलीस उपअधीक्षक संदीप भागवत यांना देण्यात आले। त्यांनी सांगितले की या प्रकरणात योग्य तपास सुरू आहे आणि साक्षीदार तपासून उर्वरित आरोपींना लवकर अटक केली जाईल। तसेच नातेवाईकांना आश्वासन दिले की योग्य ती कारवाई करून न्याय मिळवून दिला जाईल। मी संदीप भागवत, शहर डीवायएसपी सांगली। आज सांगली शहरामध्ये दलित महासंघाचा मोर्चा होता, आक्रोश मोर्चा। दलित महासंघाच्या शिष्टमंडळाने आमच्याकडे निवेदन दिलेले। त्या निवेदनामध्ये काही त्यांनी पोलीस तपासाबद्दल काही मागणी केलेली, त्यातील साक्षीदार आणि त्यांचे इतर माहितीचे नातेवाईक त्यांच्या प्रोटेक्शनची मागणी केली। तर या स्तरावर जे काही योग्य त्या कारवाई करण्याबाबत आम्ही त्यांना आश्वासन दिलेले आहे। सद्यस्थितीमध्ये आमची सांगली शहरची एक पोलीस गाडी सध्या त्या ठिकाणी आहे। त्यातील एक विटनेस आहे जो पुतण्या आहे त्यांचा माहिताचा, त्यासाठी एक तात्पुरत्या स्वरूपामध्ये एक शस्त्रधारी एक शिपाई आम्ही ठेवण्याची व्यवस्था आता सद्यस्थितीत केलेली। सदर गुन्ह्यामधील अटक आरोपींना पोलीस कस्टडी आजही आहे। त्यांना आजही आम्ही रिमांडसाठी माननीय जज यांच्या कोर्टात हजर करत आहोत। तपासाची दिशा योग्य आहे। यातील जे काही कसूरवार गुन्हेगार आहेत त्यांच्यावर पूर्णतः अटकेची कारवाई होऊन योग्य प्रमाणे न्याय दिला जाईल, याप्रमाणे पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे।